एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की नाशिकवरनं आलेलं पोलिसांचं पथक आता लीलावती हॉस्पिटलमध्ये माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झालेले आहे। अर्थात तत्पूर्वी माणिकराव कोकाटे यांच्यावरती उच्च रक्तदाबाच्या त्रासाला घेऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी हे पोलीस पथक चर्चा करू शकतं, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊ शकतं आणि त्यानंतर पुढली कार्यवाही जी आहे ती केल्या जाईल। पण आता हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, यातला घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर दुपारी बरोबर 5 वाजण्याच्या सुमारास 2 पोलीस अधिकारी म्हणजे 2 पोलीस निरीक्षक आणि त्यांच्याबरोबर इतरही पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा 4 गाड्यांसह मुंबईमध्ये दाखल झाले। मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वॉरंट घेऊन ते वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गेले। तिथल्या स्टेशन डायरीत या संदर्भात ती नोंद त्यांनी केलेली आहे आणि अर्थातच वांद्रे पोलिसांच्या सहकार्याने आता ते या ठिकाणी इथं पोहोचलेले आहेत। माणिकराव कोकाटेंना आता ताब्यात घेतलं जाऊ शकतं का, हा प्रश्न उपस्थित होत असताना यातले महत्त्वाचे 2-3 मुद्दे लक्षात घ्यायला हवेत। काल दुपारपासून माणिकराव कोकाटे त्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाल्यापासून तिथं उपचाराकरता दाखल झालेले आहेत, त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना डिस्चार्ज देण्याचा जो निर्णय सर्वस्वी निर्णय जो आहे तो त्यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर घेऊ शकतात आणि त्यानंतरच पोलीस त्यांचा ताबा घेऊ शकतील। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संकेत वरक या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। संकेत, नाशिक पोलिसांचं पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालंय, काय माहिती याबद्दल? सर नक्कीच आपण पाहतोय आत्ताच म्हणजे 5 मिनिटापूर्वी नाशिकचे पोलीस जे आहेत ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले, पण याआधी ते बांद्रा पोलीस स्टेशनला गेले होते। तिथे त्यांनी त्या जे पेपर वर्क असतं ते कम्प्लीट केलं। तिथून ते आता लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आता इथे पुढे काय होणार आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्याचं कारण म्हणजे पोलिसांचं ते पथक आहे ते संबंधित डॉक्टर जे असतील, जे तज्ज्ञ असतील त्यांच्याशी ते चर्चा करतील, माणिकरावांची तब्येत कशी आहे ती पाहतील आणि जर पॉसिबल असेल तर त्यांना अटक होईल। जर तब्येत त्यांची बरी नसेल, जर त्यांना इकडेच ठेवायचं असेल तर माहितीनुसार नाशिकचे जे पोलीस आले त्यातले काही जे पोलीस कर्मचारी आहेत ते आज इथेच लीलावती हॉस्पिटलमध्ये थांबतील। दुसरी गोष्ट इथे अशी होऊ शकते की जसं हाऊस अरेस्ट नावाचा प्रकार असतो तसं हॉस्पिटल अरेस्ट माणिकराव कोकाटेंना होऊ शकते, ती एक पॉसिबिलिटी आहे। आणि त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे जे आहेत सध्याच्या लीलावतीमध्ये त्यांना जो त्रास होतो तो हाय बीपीचा त्रास होतो। त्याच्यामुळे जर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवायचं जर ठरलं तर त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात हलवता येऊ शकतं किंवा जर नाशिकच्या रुग्णालयात हलवायचं झालं तर त्या अनुषंगाने देखील इथे प्रयत्न होतील। पण सध्या आपण पाहतोय की आत्ताच्या घडीला तरी नाशिकचे जे पोलीस आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। यानंतर आता काय होणार आहे ते अर्थात काहीच वेळेत आपल्याला कळेल। 2-4 गोष्टी होऊ शकतात। एक म्हणजे त्यांना अटक होऊ शकते, दुसरी गोष्ट अटक झाली नाही तर इथेच ते पोलीस असतील ते थांबतील आणि जर तिसरी गोष्ट आहे जर त्यांना इथून हलवायचं झालं शासकीय रुग्णालयात न्यायचं झालं तर मुंबईचं न्यायचं की नाशिकचं न्यायचं। मुंबईचं न्यायचं झालं तर जेजेचा एक ऑप्शन आहे, नाशिकमध्ये न्यायचं झालं तर घाटी रुग्णालयाचा एक ऑप्शन आहे। तसे 3-4 ऑप्शन सध्या पोलिसांकडे आहेत, पण सर्वात जास्त आणि सर्वात महत्त्वाची जी भूमिका सध्या आहे ती डॉक्टरांची आहे। डॉक्टर पोलिसांना काय रिपोर्ट देतात हे सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल। सर डॉक्टरांच्या सेवेवरनंच पुढली घडामोड जी ती घडू शकते संकेत, पण माणिकरावांची प्रकृती कशी आहे याबद्दलचं काय मेडिकल बुलेटिन वगैरे काढण्यात आलं का? डॉक्टरांनी काय माहिती दिली का माध्यमांना? सर आपण बघितलं तर काल आपल्याला माणिकराव कोकाटे यांना इकडे रुग्णालयात आणलं गेलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं, पण तेव्हापासून आतापर्यंत एकही तसं बुलेटिन समोर आलं नाही। आपण किंवा डॉक्टरांनी कॅमेऱ्यासमोर तशी माहिती अशी थेट दिलेली नाहीये। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संपर्क किंवा कोणत्याही प्रकारचं बुलेटिन किंवा कोणत्याही प्रकारचं एक अधिकृत आपण म्हणतो नोटीस हॉस्पिटलतर्फे अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाहीये। अर्थात केस थोडीशी मोठी आहे, केस थोडीशी क्रिटिकल आहे, त्याच्यामुळे त्यांचं असेल की आम्ही जे काय ते सगळं पोलिसांशी बोलू। त्याच्यामुळे आता डॉक्टर जे आहेत ते आता बांधलेले त्यांना पोलिसांना ही माहिती द्यावीच लागणार आहे। पण अजून तरी पोलिसांनी गेल्या 2 दिवसांमध्ये म्हणजे काल आणि आज, कालचा अर्धा दिवस आणि आजचा पूर्ण दिवस, या 1.5 दिवसामध्ये पोलिसांनी तशी प्रकृतीबद्दल मीडियाला तरी किंवा बुलेटिन काढून किंवा अधिकृतरित्या कोणती नोटीस काढून माहिती दिलेली नाहीये। सर काय पर्याय असू शकतात? म्हणजे अटक वॉरंट पोलिसांच्या हातात आहे, जर माणिकरावांची प्रकृती बरी नसेल किंवा त्यांच्या डॉक्टरांकडनं जी काही माहिती त्यांना दिल्या जाऊ शकते म्हणजे त्यांना तिथून हलवता येऊ शकत नसेल तर मग पर्याय काय, आणि जर हलवलं गेलं तर मग पर्याय काय? तर समजा जर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची ही इज नॉट फिट, म्हणजे ते फिट नाही आहेत, त्यांची प्रकृती अजून चिंताजनक आहे किंवा ते अजून स्थिर झालेली नाहीये प्रकृती, तर अर्थात इथून त्यांना अटक करणं शक्य नाहीये। इथून त्यांना पुन्हा नाशिकला नेणं शक्य होणार नाहीये। त्याच्यामुळे पहिला ऑप्शन असा राहतो की जे नाशिक पोलिसांचं जे स्क्वॉड आलेलं, जे पथक आलेलं त्यातले काही 4 किंवा 5 पोलीस कर्मचारी असतील ते रुग्णालयात थांबतील, त्यांच्या देखरेखीखाली माणिकराव असतील। सध्या जर आपण रुग्णालयात पाहिलं तर काही पोलीस आणि हॉस्पिटलचा स्टाफ सध्या सिक्युरिटीला आहे, पण त्यांच्यामध्ये आता ऍडिशनल म्हणून नाशिकचे पोलीस इकडे थांबतील। कधी जर
हॉस्पिटलने सांगितलं की माणिकरावांची प्रकृती अजूनही अस्थिर आहे. तर दुसरं, जर प्रकृती स्थिर असेल तर त्यांना अटक होऊ शकते. पण अगेन जर प्रकृती स्थिर नसेल तर पोलीस इकडे थांबतील. दुसरा एक ऑप्शन असा उभा राहतो की एक हाऊस अरेस्ट सारखा प्रकार असतो, तसं हॉस्पिटल अरेस्ट होतं का हे पाहणं महत्वाचं असेल. त्या व्यतिरिक्त जर प्रकृती स्थिर असेल आणि जर त्यांना इथून हलवता येऊ शकतं तर एक दोन ऑप्शन असू शकतात. हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, त्यांना शासकीय रुग्णालयात हलवायचं का याच्यावरती निर्णय होईल. जर शासकीय रुग्णालयात हलवण्याचा जर निर्णय झाला त्यात पण दोन ऑप्शन्स आहेत. परत मुंबईतच ठेवायचं की नाशिकला जायचं. मुंबईतच ठेवायचं झालं तर जे सारखं हॉस्पिटल तिकडे नेऊ शकतात किंवा नाशिकला न्यायचं झालं तर गाडी रुग्णालयात तिकडे त्या रुग्णालयात नेऊन ऍडमिट करू शकतात. ते 3 ते 4 ऑप्शन सध्या ओपन आहेत. त्याच्यामुळे आता पुढच्या अर्ध्या पाऊण तासात इकडे लीलावतीमध्ये नेमकं काय घडतं, डॉक्टर नेमकं पोलिसांना काय माहिती देतात त्याच्यावरतीच सगळं अवलंबून आहे. त्याच्यावरतीच पुढची जी काही कारवाई आहे ती केली जाईल. विशाल सर, यातला घटनाक्रम संकेत आपल्या दर्शकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात. काल किती वाजता माणिकराव कोकाटे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, उपचाराकरता दाखल झाले, ते आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं? तर खरं तर आपण पाहिलं तर दोन गोष्टी याच्यामध्ये होत्या. जेव्हा न्यायालयाने त्यांची शिक्षा ही कायम ठेवली तर दोन गोष्टी होण्याचा, एक म्हणजे त्यांचं मंत्रीपद जे आहे ते धोक्यात आलं होतं. दुसरं म्हणजे त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार. आता जे मंत्रीपद धोक्यात आलं त्याचा आता गेल्याच माणिकरावांचा आज राजीनामा झालाय. पण काल दुपारच्या आसपास माणिकराव जेव्हा लीलावतीमध्ये दाखल झाले तेव्हापासून ते लीलावतीमध्ये, त्याच्यानंतर अर्थात चर्चा झाल्या की माणिकरावांचा राजीनामा होईल. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्याच वेळेला काल संध्याकाळच्या आसपास धनंजय मुंडे आपल्याला दिल्लीत जाताना दिसले, अमित शहाची भेट घेताना दिसले. तेव्हा कुठेतरी कन्फर्म झालं की आता माणिकरावांचा खरंच राजीनामा होतोय की काय, कारण की धनंजय मुंडे आता मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत किंवा ते दावा करतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज आपण जर पाहिलं तर आज अजित पवारांनी स्वतः ट्विट करून किंवा फेसबुक पोस्ट मार्फत माहिती दिली की माणिकरावांचा जो राजीनामा आहे तो माझ्याकडे आला आणि नंतर तो पुढे मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आणि तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. जर आपण हा गेल्या काल दुपार 12 पासून जर आतापर्यंतचा घटनाक्रम पाहिला तर पहिली गोष्ट म्हणजे हाय बीपीचा जो त्रास झाला, त्यावेळेस हाय बीपीचा त्रास झाला. त्याच्यानंतर दुपारी 12च्या आसपास माणिकराव रुग्णालयात आले. त्यानंतर जर आपण पाहिलं खूप महत्वाची घटना घडली ती म्हणजे संध्याकाळच्या आसपास धनंजय मुंडे दिल्लीत गेले. जे सगळ्यात जास्त चर्चांना उधाण आलं की आता माणिकरावांचा राजीनामा नक्की आहे. त्यानंतर काल संध्याकाळपर्यंत सगळा मीडिया आपण लीलावतीच्या बाहेर उभा होता, पण कोणत्याही प्रकारचं बुलेटिन देण्यात आलं नाही. माणिकरावांना तसं फार कोणी भेटायला आलं नाही. इकडे तशी शांतता होती. आज सकाळपासून परत जर हालचालींना वेग वाढला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नाशिक पोलीस जे आहेत ते आज संध्याकाळच्या आसपास नाशिकहून निघाले मुंबईच्या दिशेने. पोलीस जे आहेत ते आता लीलावतीत पोहोचलेले संकेत, आणि आता पुढे बघायचं की नेमक्या काय घडामोडी घडतात. धन्यवाद आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीबद्दल.